नमस्कार, मी आहे बारामती तालुक्यातल्या सुप्यामध्ये. निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या, आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये राजकारणापेक्षाही बरंच काही वेगळं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची एक आध्यात्मिक आघाडी आहे. जशी भाजपची आहे, शिवसेनेची आहे, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची देखील आहे. त्या पक्षाची आध्यात्मिक आघाडी सुप्याच्या हजरत ख्वाजा शाह मंसूर बाबाच्या दर्ग्याच्या समोर भजन करते. माझ्यासोबत आहेत अकबर महाराज शेख, मुबारक महाराज शेख, त्याचबरोबर आळंदीचे सगळे कीर्तनकार मंडळी आहेत की जे आध्यात्मिक आघाडीचे आहेत. महाराज, किती दिवसापासून तुम्ही फिरता आहात? काय काय तुमचं काम चालू आहे साधारणपणे? आम्ही गेले 7-8 दिवस झाले महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतो आहे. खरं तर आमची जी राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडी आहे हिला माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे. आणि आम्हाला नेतृत्व जे राज्याचं मिळालेलं आहे ते हरिभक्तपरायण विठ्ठलाबा मोरे महाराज हे आमचे राज्याचे प्रमुख आहेत. आणि त्यांच्या नियोजनाखाली जे आहे, मार्गदर्शनाखाली आम्ही महाराष्ट्रभर हा प्रचार आणि प्रसार करतो आहे. काल आम्ही शिरूरमध्ये होतो. तेथील उमेदवार जे आहेत बापू पवार, अशोक बापू पवार, त्यांच्या प्रचारात आम्ही सहभागी झालो होतो. मला एक सांगा, भागवत संप्रदायामध्ये कुठल्याही राजकीय मंडळीचे किंवा भागवत संप्रदाय सोडून आपण हे करत नाही, पण भाजपने यात सुरुवात केली. आता सगळ्या पक्षांच्या आध्यात्मिक आघाड्या झाल्यात. त्याचा कीर्तन परंपरेवरती किंवा कीर्तनकारांसाठी काय फायदा होईल असं वाटतं का? नाही, आता मुळात आपला जो भागवत वारकरी संप्रदाय आहे हा संत विचारांनी प्रेरित आहे. याच भूमीने जे आहे आम्हाला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली दिले, ज्यांनी वैश्विक एकात्मता साधणारा मंत्र दिला, ज्याला आपण पसायदान म्हणतो. आता विश्वात्मके देवे, त्यात माऊली म्हणतात जो जे वांछिल तो ते लावो. म्हणजे आमच्या संतांचं धोरण जे आहे, सामाजिक धोरण जे आहे ते अतिशय उदात्त राहिलेलं आहे. याही पुढे जाऊन जगद्गुरू संत तुकोबारायांची जी गाथा आहे, जिला आपण अभंग गाथा म्हणतो, तुकोबारायांनी तर भागवत वारकरी धर्माची जी आहे व्याख्या सांगून टाकली. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारकरी संप्रदाय हा कुठलाही भेद मानत नाही. याही पुढे जाऊन मी तर म्हणतो की जगद्गुरू तुकोबारायांची गाथा जी आहे ती जर आपण अभ्यासली तर पुरोगामी विचारांचं भांडार आहे. ती खाण आहे पुरोगामी विचारांची, म्हणजे कर्मकांडावर मात करून. पुरोगामी विचाराच्या निमित्तानंच मला तुम्हाला विचारायचंय, तुकाराम महाराज हे विद्रोही संत होते, बरोबर आहे? तुमचं नाव मुबारक महाराज शेख आहे, ओके. हिंदू आणि मुस्लिम अल्ला देवे अल्ला दिलावे, अल्ला दाव अल्ला दारू अल्ला खिलावे, असा तुकाराम महाराजांचा पण मशिदीतला अभंग आहे, ओके. तर मला एक सांगा, नेमकं तुम्ही मशिदीच्या काय आपल्या दर्ग्याच्या समोर आहात, तुम्ही स्वतः मुस्लिम आहात आणि तुम्ही हिंदू परंपरेतल्या पुरोगामी विचारसरणीच्या कीर्तनकारांचं कीर्तन करताय किंवा त्यांची भजनं करताय. काय सगळा हा जो मेळ आहे तो कसा घालताय तुम्ही? अतिशय सोपं आहे, म्हणजे नव्यानं मी काहीच करत नाही. जशी वारकरी परंपरा आहे महाराष्ट्राला संप्रदायाची, तशीच ती सुफी संतांची पण परंपरा आहे. आता आपण ज्या प्रांगणात उभे आहोत हे सुफी संतच आहेत. आणि सुफी संत आणि वारकरी संप्रदायातील संत हे वेगळे अजिबात नाही. आपण श्रीगोंद्याचे मोहम्मद शेख महाराज त्यांच्याकडे आपण पाहिलं की आपल्या लक्षात येतं, संतांना मुळात ना कुठली जातच नसते. संत जे आहे जातीविरहित काम करतात, ते फक्त समाजासाठी. हाच मुद्दा मला तर घ्यायचा आहे की हे जातीविरहित. आता योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये येऊन बटेंगे तो कटेंगे म्हणतायत. आता तुम्ही म्हणालात तसंच माझं असं म्हणणं आहे की सुफी संत तुकाराम महाराज किंवा बुद्ध हे तत्वज्ञानाचा प्रसार एकसारखा आहे, वैचारिक तत्वज्ञान एकसारखं आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला, पुरोगामी विचारसरणीला हा धक्का लावला जातोय काय वर्षापासून? 100% गेल्या काही वर्षापासून जातीयवादी विचारांची लोक जी आहेत ती फक्त आपल्या राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्रामध्ये चुकीचा पायंडा पाडतायत. परंतु ते फार मोठा छेद देऊ शकणार नाही आहेत. महाराष्ट्राची विचारधारा जी आहे, पुरोगामी विचारधारा, ही ती इतकी प्रगल्भ आणि इतकी मजबूत आहे
की त्याला धक्का लावणं, मग ते मुख्यमंत्री योगी साहेब असतील किंवा मग इथले सुद्धा कोणी तथाकथित स्वतःला साधू समजणारे असतील, परंतु जातीय विष कालवण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रातली जनता सहन करणार आहे, मुळात वारकरी सहन करणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हाच प्रकार कोरोनाच्या काळामध्ये थोडासा वाढवला गेला होता आणि कोरोनाच्या काळामध्ये याची चर्चा जास्त व्हायची. मग हनुमान चालीसा असेल किंवा पालखी सोहळा असेल किंवा इतर तुम्ही मुस्लिमांच्या सणांना थोडंसं झुकतं माप देताय असं म्हणायचे. किती तथ्य होतं या गोष्टी? अजिबात कुठलंही तथ्य नव्हतं. करोना जो आहे तो आपणच नव्हे तर संपूर्ण जगाने अनुभवलेला आहे आणि यामध्ये माणूस स्वतःला माणसालाच माणूस विसरला होता. तर जातीभेद कुठला, तर या ठिकाणी करोना योद्धा म्हणून जी नावं येतील महाराष्ट्रातून, आपल्या शहरातून किंवा आपल्या पंचक्रोशीतून, ती सर्व जातीय धर्मीय आहेत. माणूस जीव जगला पाहिजे ही एकमेव मानवतावादी भूमिका गेल्या हजारो वर्षानंतर पहिल्यांदा जगाने घेतलेली असेल. असा तो करोना. इथं कुठलाही जातीभेद वगैरे काही नव्हता, कुणाला कसलंही झुकतं माप नव्हतं. या ठिकाणी मी एवढं सांगेन आपल्या माध्यमाच्या निमित्तानं की या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मीय लोक जे आहेत ते वर्षानुवर्ष अत्यंत समाधानाने, आनंदाने आणि गुण्यागोविंदाने नांदत आलेले आहेत. त्यांना नांदू द्या बाबा हो. निवडणुका येतील जातील, कोण जिंकेल कोण हारेल हा भाग गौण आहे, परंतु महाराष्ट्राची अस्मिता पुरोगामी विचारत आहे, ती अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करावा. आणि म्हणून आम्ही या आध्यात्मिक वारकरी आघाडीच्या माध्यमातून प्रसार करतोय. जय हरी. पुरोगामी विचारसरणीच्या माध्यमातून हा प्रचार सुरू आहे. खरं तर राजकारणाच्या थोडं वेगळं, हे राजकारणात लोक असले तरीसुद्धा हा वेगळा थोडासा भाग होता सांगायचा. ही एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निवडणुकीच्या निमित्तानं हे फिरतायत. किती गावं फिरलं तुम्ही? आम्ही आतापर्यंत जवळजवळ 55-56 गावं फिरलेलो आहोत. ओके. किती तालुके? त्याच्यातून आम्ही 5 तालुके घेतलेले आहेत आत्तापर्यंत. काय साधारणपणे लोकांचा प्रतिसाद येतो, कशा स्वरूपात, तुम्ही काय करता नेमकं? आम्ही जे आत्ता करत आहेत पुरोगामी विचारांचा प्रचार आणि प्रसार. नाही, सभेच्या अगोदर तुमचं काय काम असतं? सभेच्या अगोदर आमचं भजन आणि पुरोगामी विचारांचा जो चाललेलं आत्ताचं जे सरकार आहे ते सरकार पूर्णपणे जातीवादी मोठ्या प्रमाणावर त्यांनी निर्माण केलेली दरी आहे आणि जातीवाद जर परत उफाळला गेला तर महाराष्ट्राचं संपूर्ण आर्थिक नुकसान होणार आहे, सामाजिक नुकसान होणार आहे आणि जी नवीन पिढी येणार आहे त्यांच्यावर एकदम वाईट असा विचार बिंबवला जाणार आहे आणि परत ती चतुर जी वर्णव्यवस्था होती ती वर्णव्यवस्था लागू करतील हे सरकार, अशी परिस्थिती. कारण यांनी शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात ज्या मनुस्मृतीला संतांनी नाकारलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारलं, संभाजी महाराजांनी नाकारलं, फुले शाहू आंबेडकरांनी नाकारलं, ती मनुस्मृती ही परत अभ्यासक्रमात आणून ह्या लहान लहान मुलांचा त्यांना त्यातनं माइंड त्यांचं सेट करून घ्यायचं. त्यांचं माइंड ब्रेन वॉश म्हणतात, आता ती त्यांची संकल्पना आहे, ब्रेन वॉश करून घ्यायचं आणि परत ही चतुर्वर्ण व्यवस्था निर्माण करायची हा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. ते कुठल्याही प्रकारचं जातीभेद नाही, कारण विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कुठल्याही प्रकारचा इथं भेदाभेद नाही झाला पाहिजे. कारण प्रत्येक माणसाला 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक देवाने दिलेलं आहे आणि ते सगळं थांबवण्यासाठी आम्ही ही राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडी, आदरणीय भारत देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ह्या राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीचे आपलं प्रमुख जे आहेत ते विठ्ठल आबा मोरे यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर आमच्या राज्याचे उपाध्यक्ष मोबारकभाई शेख आहेत, परत आमचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष समाधान महाराज देशमुख आहेत, परत आमचे आळंदी शहराचे अध्यक्ष दत्तात्रय महाराज साबळे, परत पुणे जिल्हा उपाध्यक्ष ढोबळे मामा आहेत, परत असे आमचे राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीचे सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही फिरतात. मुस्लिमांचा द्वेष म्हणजे हिंदुत्व अशी एक विचारसरणी इथं राबवण्याचा प्रयत्न केला, रुजवण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या प्रगतीसाठी संविधान आणि मनोवादी जातीवादी विचारांना गाडण्याचं हिंदुत्व दुसरं आणि वारकऱ्यांना बरोबर घेण्याचं हिंदुत्व दुसरं, अशा स्वरूपाचा हा मेळ घातला जातोय आणि तो आपल्याला निवडणुकीत पाहायला मिळतोय. धन्यवाद.